त्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा दाखल झालाय। 100 पोलिसांचा ताफा गावात पोहोचलाय। 3 पोलीस व्हॅन या गावामध्ये दाखल झाल्यात आणि उसाच्या शेतात जाऊन कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येणार आहे अशी माहिती समोर आलेली की आरोपी उसाच्या शेतात लपून बसलाय आणि त्या दृष्टीने आता मोठा फौजफाटा पोलिसांचा तिकडे पोहोचलेला आहे। उसाच्या शेतात जाऊन हे कोम्बिंग ऑपरेशन करण्यात येते आणि ही दृश्य आहेत जेव्हा पोलिसांची एक मोठी टीम तिकडे पोहोचली आणि आता कोम्बिंग ऑपरेशन जे आहे ते सुरू होईल। 2 दिवस उलटलेले आहेत। आरोपी अजूनही मोकाटे, मात्र अशी माहिती समोर आलेली होती की तो उसाच्या शेतात लपून बसलाय। त्या दृष्टीने आता पावलं टाकण्यात येत आहेत। पोलिसांकडून मोठा फौजफाटा तिकडे तैनात करण्यात आला। मिकी घई आपल्याला ताजे अपडेट देतील। मिकी, 100 पोलीस पोहोचलेले आहेत आणि आता पकडण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे। मिकी, अश्विन, जर आपण बघितलं तर पोलीस मोठ्या संख्येने तिथे आतापर्यंत होते। अर्थात जवळपास 13 टीम त्या ठिकाणी क्राईम ब्रांचच्या शोधत होत्या त्याला। मात्र आता पोलिसांना संशय आहे की तो याच परिसरातल्या शेतामध्ये लपून बसलेला आहे। त्यामुळे पोलिसांनी जवळपास 100हून अधिक पोलीस या ठिकाणी बोलवले। जर आपण बघितलं तर मोठ्या गाड्यातून पोलिसांचा पूर्ण ताफा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे या गावामध्ये आणि ठिकठिकाणी त्याचा शोध घेतला जातोय। ज्या परिसरात तो शेवटी दिसलेला होता त्याच्यापासून जवळपास एक 10 किलोमीटरच्या अंतरापर्यंत सगळे पोलीस त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। एवढंच काय तर ड्रोनच्या सहाय्याने देखील त्याचा शोध या ठिकाणी घेतला जातोय। पोलिसांना पूर्ण संशय आहे की तो याच परिसरात लपलेला आहे, कारण त्याच्याकडे जास्त पैसेही नाहीत असं पोलिसांना माहिती आहे की तो लांबपर्यंत पळूही शकत नाही, कारण जवळचे एसटी स्थानक असेल, रेल्वे स्थानक असेल किंवा हायवेवर देखील पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे। तो लांबपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्यावर त्याच्या नावावर 1 लाख रुपयाचं बक्षीस देखील दिलेलं आहे। जर कुणी त्याला पकडण्यासाठी किंबहुना त्याची माहिती दिली तर त्याला नक्कीच बक्षीस मिळेल अशी घोषणा देखील पोलिसांकडून करण्यात आली आहे। त्यामुळं बऱ्यापैकी गावातले लोक देखील त्यांची मदत करतायत आणि त्यासाठी पोलिसांनी तिथं 100 पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात केलेले आहेत आणि सगळेजण एकत्र आता या आरोपीचा शोध घेत आहेत। तर अलीकडे प्रत्येक अपडेट हे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, त्याचबरोबर राज्य गृहमंत्री असतील, त्यांना देखील पूर्ण अपडेट वेळोवेळी दिले जात आहेत। मिकी, हा जो परिसर आहे तो नेमका कसा आहे? साधारण हे किती मोठं शेत आहे जिकडे हे ऑपरेशन आता होणार आहे? मिकी, जर आपण हे बघितलं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती आहे। जवळच नदी वाहते, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि शेती तेही ऊसाची शेती। या ऊसाच्या शेतीमध्ये तो लपून बसलेला आहे असा संशय पोलिसांना होता आणि तिथं एक जवळच घर आहे। तिथं काल संध्याकाळी तिने तिथून पाणी देखील मागितलेलं होतं पिण्यासाठी, म्हणून त्यांनी देखील सांगितलेलं आहे की तो इथं आम्हाला शेवटी दिसलेला होता आणि त्यानंतर तो या शेतामध्ये निघून गेलेला आहे। त्यामुळं त्या सगळ्या घराच्या परिसरात किंबहुना आजूबाजूच्या जवळपास 10 किलोमीटरच्या एरियामध्ये पोलीस आता हळूहळू पसरलेले आहेत। जागोजागी रस्त्यांवर देखील सगळी नाकाबंदी करण्यात आलेली आहे आणि पोलिसांना जिथं जाता येत नाही मधोमध शेतामध्ये तिथं ड्रोनच्या सहाय्याने ते तपास केला जातोय आणि त्याचबरोबर डॉग्सची टीम देखील त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि ते देखील पॅरलली त्या ठिकाणी शोध घेत आहेत। त्यामुळे जर आता आपण बघितलं तर जवळपास 120 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोलिसांचे दाखल झालेले आहेत। सगळ्यांसमोर एकच चॅलेंज आहे की लवकरात लवकर या आरोपीला अटक करायचं आहे, कारण आपण जसं सांगतोय की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या गोष्टींना पाहतायत, फॉलोअप घेत आहेत, सातत्याने पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी ते बोलतायत, संपर्कात आहेत। काहीही करा आणि या आरोपीला अटक करा, त्या दृष्टीनेच पोलिसांकडून पावलं उचलली जात आहेत। आपण ह्याच ग्रामीण भागात अर्थात हे व्हिज्युअल दाखवतोय किती मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याच्याच अंदाजावरून आपण बघू शकतो की किती प्रेशर सध्या पोलिसांवर आहे। काही झालं तरी आरोपीला अटक करा असे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पोलिसांशिवाय कोणते वरिष्ठ अधिकारी आता सध्या स्पॉटवर आहेत याबद्दल काही कळलंय का? जर आपण बघितलं तर कालपासून क्राईम डीसीपी, पुण्याचे जे क्राईम डीसीपी आहेत त्यांची पूर्ण टीम घेऊन पुणे शहरातलं संपूर्ण क्राईम ब्रांच घेऊन ते शिरूर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये कालपासून आहेत। ते रात्री तिथंच त्यांनी मुक्काम देखील केलेला आहे आणि त्यांना जे कॉल रेकॉर्ड असतील किंवा फोनचं जे लोकेशन असतं, लोकेशन मिळालेलं होतं ते याच परिसरातलं मिळालेलं होतं आणि अडचण त्यांनी हीच सांगितली की इथं मोठ्या प्रमाणात शेती आहे आणि यामध्ये आम्हाला अडचण होती आणि त्यामुळं आज
ड्रोन घेऊन आलेले आहेत आणि ड्रोन मधून ते सर्व्हेलन्स करून या ठिकाणी या आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. कुणी याला मदत करू नये असं देखील त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जर कुणी त्याला जेवायसाठी देण्याचा प्रयत्न केला किंवा पाणी देखील देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना देखील सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला सांगा हे आरोपी कुठं आहे. त्यासाठीच अशा पद्धतीने पोलीस पूर्ण ऍक्शन मोडमध्ये दिसतोय. पोलिसांचं म्हणणं आहे की तो जास्त वेळ इथं लपून राहू शकत नाही. त्यामुळं पूर्ण फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. जर वेळ पडली तर पोलीस या शेतामध्ये घुसून देखील त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फोर्स या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे. कदाचित काही वेळात पोलीस ऍक्शन घेऊन या शेतामध्ये घुसण्याची वेळ आली तर वेपन्स घेऊन आतमध्ये देखील घुसू शकतात असं देखील पोलिसांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. स्वतः जवळपास एसीपी आणि डीसीपी असे वरिष्ठ अधिकारी या घटनास्थळावर स्वतः आहेत. स्वतः या संपूर्ण ऑपरेशनवर त्यांचं लक्ष आहे आणि अशाच पद्धतीने ते पॅरलली सीपी असतील वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना देखील रिपोर्ट देत आहेत आणि त्यांचे देखील इन्स्ट्रक्शन या ठिकाणी फॉलो होताना दिसत आहेत. अश्विन, मिकी, तू जसं सांगितलंस काल संध्याकाळी एका ठिकाणी त्याने पाणी मागितलेलं होतं, ते ठिकाण आणि आता हे शेत यातलं नेमकं अंतर किती आहे या संदर्भात काय कळलं? जी माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या शेतामध्येच एक कुटुंब राहतं. त्यांच्याकडे संध्याकाळच्या वेळी त्यांनी पाणी मागितलेलं होतं. ते घर जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावर या शेतापासून आहे. आता जिथं पोलीस पूर्ण तपास त्यांचं करतायत, त्यांनी ऑपरेशन तिथं राबवलेलं आहे. त्या लोकांना देखील पोलिसांनी मदतीसाठी आवाहन केलेलं आहे की तुम्ही पुढे या आणि आम्हाला सांगा तो कुठं जाताना तुम्हाला दिसलेला होता. त्या दृष्टीने ते त्या ठिकाणी तपास सुद्धा करतायत आणि आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणूनच पोलिसांनी फौजफाटा बोललेला आहे की कारण पोलिसांना पूर्ण संशय आहे की तो याच परिसरात आहे. कारण त्यांनी स्वारगेटमध्ये हे घाणेरडं कृत्य केल्यानंतर तो थेट त्याच्या घरी शिरूर त्या ठिकाणीच गेलेला होता. कारण शेवटचं मोबाईलचं लोकेशन देखील त्या ठिकाणीच दिसतंय. त्यामुळंच अशा पद्धतीने पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण फौजफाटा तिकडे बोलवलेला आहे. आतापर्यंत ड्रोनच्या माध्यमातून जे शोधत होते, ड्रोनला देखील काही अडचणी येत आहेत. शेतामध्ये वरून टॉप अँगलनी फक्त सर्व्हेलन्स केला जातोय. मात्र आता वेळ आली आहे की शेतामध्ये घुसूनच त्याला शोधावं लागणार आहे आणि त्यामुळंच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या परिसरात ग्रामीण भागामध्ये बोलवण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा पूर्ण ऑपरेशन लवकरच ते सुरू करणार आहेत. अश्विन, मिकी, त्यासोबतच जे शेत आहे, ज्या शेतामध्ये तो लपून बसलाय असा पोलिसांना संशय आहे, ते शेत नेमकं कुणाचं आहे या संदर्भात काही कळलंय? जे कुटुंब तू म्हणालास त्या कुटुंबाचं ते शेत आहे का आणखी कुणाचं शेत आहे? अश्विन, या संदर्भात माहिती नाही. मात्र त्याच ग्रामीण भागामध्ये त्यांचं घर आहे, जवळच ते राहतात. पोलिसांना ते पूर्ण सहकार्य करतायत. त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी पाणीचं लोकेशन देखील दाखवलेलं आहे. जर त्याला दिवसभर तिथं बसायचं असेल तर पाणीचं नक्कीच त्याला गरज लागणार आहे. तर जिथून हे पाणी सोडलं जातं तिथं देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले. जर चुकून तो बाहेर पाणी पिण्यासाठी आला तरी देखील पोलीस पकडतील अशी पूर्ण तयारी प्लॅनिंग पोलिसांनी त्या ठिकाणी केलेली आहे. या सगळ्या सर्कलमध्ये कुणी येऊ नये यासाठी देखील पोलिसांनी लोकांना आवाहन केलं. कारण पोलिसांना आता त्याला पकडायचंय काही झालं तरी. कारण सातत्याने प्रत्येक मंत्री या ठिकाणी येऊन त्या गोष्टीचा अपडेट घेत आहेत. मुख्यमंत्री स्वतः या संपूर्ण घटनेकडे लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळेच पोलिसांनी आता जो सापडत नव्हता जवळपास 48 तासाहून अधिक काळ झालेला आहे. संपूर्ण राज्यभरात या घटनेला पाहता चिंता व्यक्त केली जात होती आणि त्यामुळेच आता पुणे पोलीस पूर्ण ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत. काही झालं तरी पुढचे 24 तासात आम्ही आरोपीला अटक करू अशी देखील त्यांची भूमिका आहे आणि त्यासाठीच अशा पद्धतीने ऍक्शन मोडवर तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिकी, त्यासोबतच या शेताच्या परिसरामध्ये साधारण अंदाजे घरं किती आहेत आणि तिकडे जाऊन देखील मग पोलीस चौकशी करू शकतात आता, कारण त्यांचा ताफा आता जास्त वाढलेला आहे? अश्विन, अगदी या परिसरामध्ये काही मोजकी घरं आहेत. इथून या शेतापासून जी लोकवस्ती आहे ती काही अंतरावर आहे. तिथं देखील पोलीस मदतीसाठी जात आहेत. लोकांना विचारतायत हा इथं तुम्हाला कधी दिसला, आत्ता कधी दिसलाय का, कालपासून दिसलाय का. बरेच लोक पोलीस बऱ्यापैकी सिव्हिल ड्रेसमध्ये देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. क्राईम ब्रांचचे जे अधिकारी असतात ते बरेचदा सिव्हिल ड्रेसमध्येच असतात. कुणालाही भीती वाटू नये. एखाद्या सामान्य नागरिकांच्या घरात जाताना जर पोलीस आलं तर त्यांना भीती वाटते. त्यामुळं
सिव्हिल ड्रेसमध्ये देखील त्या ठिकाणी पोलीस पोहोचलेले आहेत. कुणाला संशय होऊ नये यासाठी विचारपूस देखील सुरू आहे. जे लोक मदत करतायत त्यांच्याकडून मदत घेतली जाते. मात्र या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांना संशय आहे की तो इथंच लपून बसलेला आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची हालचाली त्यांनी सुरू केलेल्या आहेत. पूर्ण फोर्स बोलून एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवायचं आहे आणि यासाठी पूर्ण तयारी केली जाते. जसं मी सांगतोय, डॉग स्क्वॉड तिथं पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर ड्रोन कॅमेरा, एक नाही तर 5 ड्रोन कॅमेरा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पूर्ण सर्व्हेलन्स केला जातोय की कुठं तो दिसतोय का, कुठं लपून बसलेला आहे का, नेमकं तिथं अजून काय आहे का लपण्यासारखं, असे प्रत्येक गोष्ट म्हणजे पाण्याचे जे पॉइंट्स आहेत तिथं तो येऊन पाणी तरी पिऊ शकतो असे देखील पॉइंट शोधून काढलेले आहेत आणि तिथं देखील लोकांना तैनात केलेलं आहे. अशा पद्धतीने चारी बाजूला या गावामध्ये सध्या पोलीस दिसत आहेत, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस बळ या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. मिकी, त्यासोबतच आणखी एक मुद्दा, हे शेत किंवा एकूणातच आता संध्याकाळची वेळ आहे, साधारण आता रात्र होईल थोड्या वेळाने, तर त्या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील कोणी जाणकार व्यक्ती किंवा माहितगार व्यक्ती की ज्याला हे सगळे रस्ते माहिती आहेत, अशा एखाद दोन व्यक्ती सोबत घेऊन पोलीस प्रवास करू शकतात का, तपास करू शकतात का? अशा कोणा व्यक्तीची मदत घेण्यात येते गावकऱ्यांपैकी? अश्विन, जर आपण इथं बघितलं तर ग्रामीण भागाचे पोलीस देखील सध्या या ऑपरेशन मध्ये सिटी पोलीस बरोबर आहेत, पुणे क्राईम ब्रांच बरोबर आहेत. त्यांनी देखील पूर्ण टीम या ठिकाणी आहेत आणि ग्रामीण पोलिसांचे तिथले पोलीस आहेत. त्याचबरोबर इतर लोक देखील मदतीसाठी आता पुढे आलेली आहेत. पोलिसांना हेच संशय आहे की रात्री अंधाराचा फायदा घेत तो इथून पळून तर जाणार नाही ना, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस देखील बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. चारी बाजूला जिथं संशय आहे पोलिसांना की तो त्याच परिसरात आहे आणि तो इथून रात्री पळ काढू शकतो, या दृष्टीने देखील पोलीस विचार करतायत आणि त्या पद्धतीने ते पूर्ण ऑपरेशन त्या ठिकाणी राबवत आहेत. काही ड्रोन कॅमेरा, नाईट विजनचे देखील आणण्यात आलेले आहेत, त्याच्यावरून देखील लक्ष राहील अशा पद्धतीने पोलिसांनी पूर्ण नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. अश्विन, मिकी, या सगळ्या पूर्ण घटनाक्रमावर, या सगळ्या शोध मोहिमेवर तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तेव्हा त्या नराधमाच्या शोधाकरता गुन्हाट गावात पोलिसांचा ताफा पोहोचलेला आहे, डॉग स्क्वॉड आहे, त्यासोबतच तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येते, ड्रोनच्या सहाय्याने देखील त्या व्यक्तीचा शोध घेण्यात येतो. एकूण 100 पोलीस तैनात आहेत आणि त्या व्यतिरिक्त, जसं आता मिकीने सांगितलं, ग्रामीण पोलीस देखील पोहोचलेले आहेत आणि अतिशय बारकाईने त्या आरोपीला, त्या नराधमाला शोधण्यात येत आहे. या बातमीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच